टाळी मागायचा. बरं का, काही प्रश्न विचारून काही बोलणं झालं, द्या टाळी म्हणायचं. अहो, लाईव्ह मुलाखतीमध्ये द्या टाळी वगैरे कसं म्हणता तुम्ही? एका बाईची अशी सवय होती की तिला कळलं की नाही हा शब्द तिला फार आवडायचा. तर प्रत्येक वाक्याच्या शेवटी कळलं की नाही म्हणायची ती. बरं का, हे अख्ख्या मुलाखतीत म्हणजे कळलं की आज अवंतिकाबाई इथे आपल्याकडे आलेल्या आहेत आणि बचत गटाचं कार्य कसं चालतं हे आपण त्यांच्याकडनं समजावून घेणार. तर अवंतिकाबाई, तुम्ही बचत गटाचं कार्य कधी सुरू केलं? मी सुरू केलं त्याला 25 वर्ष झाली. कळलं की नाही? पण आता सध्या बचत गट खूप ठिकाणी झालेले आहेत. कळलं की नाही? पण जे बचत गट झालेले आहेत त्यांचे पैसे काय त्यांच्या महिलांपर्यंत पोहोचतात असं नाही. कळलं की नाही? पण मी आपलं पोचवते. कळलं की नाही? किती कळलं की नाही? म्हणजे आता हे असे लोक असतात, त्यांचं बोलण्यातले हे जे दोष आहेत हे काढून टाकायला पाहिजे. पण यांना सांगणार कोण? कारण हे वयाने वगैरे मानाने मोठे आहेत. आपण त्यांना जर काही सांगितलं तर त्यांना राग यायचा. पण पुढच्या पिढीने तरी हे लक्षात ठेवावं की आपण चार चौकात ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला केवळ आवाज नाही तर आवाजाच्या बरोबर आलेले हे असे जे छुपे दोष आहेत ते सुद्धा आपण लोकांच्या समोर उघड करत असतो आणि त्यातून फार मोठे म्हणजे विनोद निर्मिती होत असते. सर, छान, ऐकतच राहावं असं वाटतंय, पण वेळेची मर्यादा आहे. आता कार्यक्रम आपला समारोपाकडे जातोय. एक प्रश्न आहे अजून. अच्छा, विचारला जातो मला, हां. इतकं गोड बोलतात, काय खाता तो? नाही, आता गमतीचा भाग नाही, तुला विचारतो ना. मला वाटलं मला विचारतेस तू. नाही, गमतीचा भाग असा आहे की आवाजातला गोडवा हा काही खाऊन येत नसतो. म्हणजे गुळ खाल्ला की आवाज गोड आणि मिरच्या खाल्ल्या की आवाज. खावं काय? नाही, मी तर असं म्हणेन की कुठलाही असा पदार्थ जो तुमच्या गळ्यावरती लेअर निर्माण करत नाही, म्हणजे राब निर्माण करत नाहीये, असा खायला हरकत नाही. पण आता खूप तळलेलं, खूप डीप फ्राईड असेल समजा, किंवा खूप तिखट तेलकट, या गोष्टी ज्या आहेत त्या घशाला त्रास देणाऱ्या असू शकतात. खास करून ॲसिड्स निर्माण करणाऱ्या गोष्टी. तुम्हाला ॲसिडिटी होता कामा नाही, कारण ॲसिड्स ही रात्री उलट्या दिशेने प्रवास करतात आणि ती गळ्याच्या खाली येऊन जमा होतात. ती होतात अन्ननलिकेमध्ये आणि आपलं स्वरयंत्र ते आहे श्वासनलिकेमध्ये. पण कल्पना करा की एखाद्या काचेच्या बॉलमध्ये तुम्ही ॲसिड घेतलं आणि त्याच्यात सोन्याची अंगठी ठेवलीत रात्रभर, तर काय होईल त्या अंगठीचं? तसंच तुमच्या स्वरयंत्राचं किंवा त्याच्या आजूबाजूच्या मसल्सचं होतं आणि मग अशांचे आवाज सकाळी उठल्यानंतर घोगरे लागतात, खरखरीत लागतात. त्यामुळे ॲसिडिटी होऊ द्यायचं नाही, एवढं फक्त पथ्य शक्यतो पाळायचं. अति थंड खाणं हे सुद्धा गळ्याला मारक आहे. त्यामुळे आम्हाला खूप पथ्य पाळावे लागतात की तिखट तेलकट आंबट किंवा आईस्क्रीमच खाल्लंय आपलं वगैरे. पण कधीतरी नियम मोडायला हरकत नाही. बरं, आता आपण संतोष सर तुमच्याकडे येतोय. खाण्याचा विषय चाललाय तर थोडं न्यूट्री प्रोडक्ट त्याविषयी थोडं सांगा ना. आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करत आहात. न्यूट्री प्रोडक्ट्स म्हणजे आपण ॲलोवेरा प्रोडक्ट्स आहेत. आता फिटनेसमध्ये आहोत त्यामुळे आपण जनरली ॲलोवेरा प्रोडक्ट्स असं केमिकल्स जास्त यूज न करता आपण ॲलोवेरा प्रोडक्ट्समध्ये साबण आहेत, नंतर ग्रीन टी आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे फेस वॉश आहे, असं त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन करतो. ते मी त्याचं मार्केटिंग करतो आहे पूर्ण मुंबईमध्ये. अच्छा, पर्सनल ट्रेनिंग. हां, तुम्ही बोला. मी तोच प्रश्न विचारणार होती की पर्सनल ट्रेनिंगचे फायदे काय आणि पर्सनल ट्रेनिंग विषयी आपण काय सांगाल? हो, फिटनेस हे जरा सिरियसली घेतलं आहे ना, त्यामुळे पर्सनल ट्रेनिंग हे अगोदरपासून मी करतच होतो. जरी मॅनेजमेंटमध्ये होतो तरी पण मी पर्सनल ट्रेनिंगमध्ये इंटरेस्ट होताच मला आणि अजूनही आहे. त्यामुळे मी फक्त एक ठराविक पर्सनल ट्रेनिंग घेतो आहे. साधारण 3 ते 4 पर्सनल ट्रेनिंग पूर्ण आठवड्याभरामध्ये घेतो आहे आणि त्यांना फिट कसं राहावं त्याच्याबद्दल सांगतो आहे. मग त्यांचं फिटनेस कसं हळूहळू वाढतं आहे त्या पद्धतीने त्यांना वर्कआउट्स देतो आहे. अशा पद्धतीने ते काम करतो आहे. खूप छान. आपल्याला आपण मंत्र काय द्याल मधुकर सरांना? आपल्याला मंत्र काय द्याल? फिटनेसचा मंत्र सांगा. फक्त करेक्शन करतो मी. काही मगाशी जे बोललो त्याच्यामध्ये आचार्यांबद्दल बोललो मी. ब्रह्मांडामध्ये त्यांना सिलेक्शन वगैरे असं हे करतो, पण ते तसं त्याच्यामध्ये करेक्शन असं आहे की भारतीय प्राच्यविद्यामध्ये ते आचार्य आहेत. अच्छा, बरोबर. हां, भारतीय प्राच्यविद्यामध्ये आचार्य म्हणून त्यांना सिलेक्ट केलं गेलेलं आहे. इट इज ग्रेट थिंग. माझे आता हां, अनिरुद्ध बापूंनी त्यांना
आचार्य हे पद दिलेलं आहे. त्याच्याचमुळे आपण इथे मला असं जाणवतंय की आपण एक स्पिरिच्युअल एका वातावरणात आपण आहोत. इथे एकही माणूस हललेला नाही आहे. जेवढे लोक आहेत तेवढे तसेच आहेत. जो 2.5-3 तास होत आलेत परंतु ते ऐकतायत. तर ह्या सगळ्यांची व्हायब्रेशन्स इथून मला मिळत आहेत, तसंच तुम्हाला पण मिळत आहेत. धन्यवाद. हां, स्टेज जिवंत झालाय आणि त्याची स्पंदनं ही ह्या हृदयाची त्या हृदयापर्यंत हो. छानरित्या पोहोचलेली हो. आहे असं मला तरी वाटतं. आपल्याला काय वाटतंय? खऱ्या खऱ्या अर्थानं कंटाळलेत का? तुम्ही कंटाळले बिंटाळ नाही ना. झाले शेवटचे 10 ते 15 मिनिट आहे. आपले वडील पण आलेत ना संतोषजी? बोलवा ना त्यांना वरती. वडील येईपर्यंत आपण फिटनेसचा मंत्र जो आहे, त्यांना यायला थोडा वेळ लागेल. फिटनेसचा मंत्र जर द्यायचा, टिप्स मंत्र, की जाता जाता काहीतरी महत्वाचं मोलाचं सोबत घेऊन जातोय की ते उद्यापासून मला मस्त फिट करेल. आतापर्यंत आपण सगळे बोलले हे सगळे मंत्रच होते. खऱ्या अर्थाने मंत्र आता मी होते जे पण छोट्या छोट्या टिप. हे बोलले हो. हे बोलले ह्याच्यातनं तुम्हाला सगळ्यांना धडा मिळालाय ना. नंतर बोललो कॉस्टलेस बॉडी ओनली वन्स, ह्याची काळजी घ्या. हा मंत्रच आहे. हं? तर मंत्र आता जाऊ दे. हे जीवन दिलंय ना, प्लीज कृपा करून उत्तम जगा. मी सगळ्यांना सांगतो उत्तम जगायचं, नुसतं नाही आहे जगायचं. आणि प्रचंड लक्ष्मी पण मिळाली पाहिजे. प्रत्येकाकडे मर्सिडीज गाडी पाहिजे. का नाही? इट इज माय राईट टू हॅव. आय एम गॉड चाइल्ड हिअर. गॉड इज रिच, आय एम ऑल्सो रिच. ही हॅज गॉट एव्हरीथिंग, आय ऑल्सो मस्ट हॅव एव्हरीथिंग. उत्तम आरोग्य, वाईट सवयीपासून दूर, फॅमिलीला जपायचं, दीर्घायुष्याने मजा करायची, आयुष्य जगायचं चांगलं, आवाज कमवायचा चांगला, निनाळ्या कला अंगात घ्यायच्या. माझ्या सासूबाई मला नेहमी म्हणायच्या, आमच्या सासूबाई, आमच्यात कला नाही होतं, फक्त कळा आहेत. कला नाही आहेत, कळा आहेत. तर तुम्ही उलट करा, कळा काढून टाका आणि कला आणा. काय म्हणतो सांगणार? व्यवस्थित खा, व्यवस्थित राहा, सुंदर दिसा शेवटपर्यंत. नाहीतर मी बघतो कित्येक आया मला आमच्या व्यायाम सर मी असे होत्या, तिचे फोटो लग्नातले फोटो दाखवतात. आणि आता काय पुरुष पण काय होता, बायका आमचा नवरा किती चांगला, आता बघा. म्हणजे स्वतःचं आयुष्य इतकं बिघडून टाकायचं. आणि एक एक्सक्यूज काय, वेळ नाही, माहिती नाही. व्यायामशाळेत काय आहे, तरुण लोकांनी जावं, वयस्कर लोकांनी जाऊ नये. हे सगळं बदलून टाका. सगळे मनातले वाईट किचन आणि हा त्याने म्हणा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ते आणि सांगितलं मग अशी प्रत्येक गोष्टी सकारात्मक बोललात ना तुम्ही. वाईट मनातनं विचार पण काढून टाका सगळे आजपासून. एव्हरीथिंग इज नाईस, वर्ल्ड इज ब्युटिफुल. मी नेहमी सांगतो त्याला रेन इज गुड. अरे पावसात लोक बोलतात किती पाऊस, अरे पावसाळा आहे. थंडी, किती थंडी हो. अरे थंडी आहे. उन्हाळ्यात गरम, अरे केवढं गरम. अरे उन्हाळा आहे. तेव्हा मी तर म्हणतो उन्हाळा म्हणतच नाही मी. वॉर्म, ऊन हा शब्द बोलायचाच नाही. उकडतंय बोलायचंच नाही. आय एम फिलिंग वॉर्म. तर असे चांगलं पॉझिटिव्ह करून जीवन जगा. उद्यापासून व्यायाम करा. ताठ उभे राहा, पोषा ताठ राहणं, बसणं, उठणं, हे माझे बोलले. व्यायाम दिसला पाहिजे, नुसता दिसला नाही. चालण्यात, बोलण्यात, वागण्यात, दिसण्यात, सगळ्यात व्यायाम दिसला पाहिजे. वागण्यात पण सज्जनपणा, दिलेला शब्द पाळायचा. चुकीचा दिलेला असेल चुकून पाळायचा. कधीही व्यवहारात बनवायचं नाही. हे मी सगळ्या आमच्या व्यायामशाळेत सांगतो. घर स्वच्छ पाहिजे, बॉडी क्लीन, टॉप टू बॉटम, एकदम स्वच्छ. एवढं सगळे नियम आहेत सारे नियम तेवढे आहेत. पाळा. चांगलं खा, चांगलं वागा, चांगलं करा. आणि लक्ष्मी, एक बोलायचं मला, लक्ष्मी आणि पैशातला फरक. मी पैसा शब्द वापरला नाही, लक्ष्मी वापरला. मगाशी शब्द
प्रत्येकाने लक्ष्मीधर व्हायचं. थोडा फरक माहिती असेल तुम्हाला, तरी मी समजा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पैसा आणि लक्ष्मी. पैसा म्हणजे नोट्स अँड कॉइन्स, लक्ष्मी म्हणजे वैभव, प्रॉस्पेरिटी ज्याला म्हणतो, वैभव, उत्तम कुटुंब, उत्तम मुलं, उत्तम शिक्षण, जगात मान मान्यता, सन्मान, मित्र, परिवार आणि सुख समृद्धी आणि वाईट सवयींपासून संबंध, कुटुंब लांब आणि सुख समृद्धी हे सगळं एकत्र जेव्हा येतं ना त्याला लक्ष्मी म्हणतात. तर तीच मी लक्ष्मी सगळ्यांनी मिळावी असं माझं मत आहे. आणि असं म्हणू नका पुष्कळ लोक म्हणतात, सर आता जे म्हणाले त्याच्यामध्ये एक छोटीशी ॲडिशन करावीशी वाटते म्हणून सांगतो की अध्यात्मामध्ये असं म्हटलेलं आहे की पुढल्या दरवाजाने येते ती लक्ष्मी आणि मागल्या दरवाजाने येतो तो पैसा. माझा कोणताही व्यवहार स्वतःचा, आमच्या एखाद्या बिझनेसमध्ये आमचे पार्टनर, माझ्याकडनं एकही पैसा रसीदशिवाय माझा जात नाही. आणि कुणाकडनं जरी पैसे आले तरी रसीद दिल्याशिवाय ते जात नाही. टॅक्स देईन असं. एवढं सगळं तुम्ही करा आणि रिअली लेट अस लिव्ह व्हेरी वेल. एकदम छान बघू आपण सगळे. डिसाईड, ट्रान्सफॉर्म, चेंज होणार. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. माझे तुमची मजा म्हणून सांगतो. मला आता सांगलं, माझं लग्न मी व्यायामशाळेत केलं. लव्ह मॅरेज नाही, लग्न ठरलेलं, पण विधी वगैरे सगळे व्यायामशाळेत केले. त्यात 8:30चा मुहूर्त होता. 7 मे 1960 मुहूर्त होता 8:30चा. सकाळी 6 4:30 उठून जिममध्ये व्यायाम पण केला. आणि तिथे मुहूर्त तिथेच लागलं. दुसरं, माझ्या हनीमूनला मी 60 पाऊंड डंबेल्स घेऊन गेलो होतो बरोबर. बेडेकर दोंड्याची पिशवी, तेव्हा गाड्या बिड्या नव्हती माझ्याकडे, तेव्हा पैसे पण नसे जास्त, फक्त 150 का 125 रुपये हनुमानला. आम्ही महाबळेश्वरला, त्यावेळेचं काश्मीर आमचं, महाबळेश्वरला मी 60 पाऊंडाचे डंबेल घेऊन गेलो होतो. माझ्या मुलाचं लग्न व्यायामशाळेत केलं, मुलीचं लग्न बाहेर केलं, पण रिसेप्शन व्यायामशाळेच्या मध्ये. इतका थोडासा वेडपटपणा, मॅडपणा, आता हे त्याला साधना नाव देतील. त्याच्या व्यायामशाळेवरचं तुमचं प्रेम बायकोपेक्षाही जास्त कदाचित. साधना पण मॅडपणा. आता आपल्या व्यायामशाळेमध्ये मी जेव्हा होतो त्यावेळेला मारुतीची मूर्ती असायची, आता श्रीकृष्णाची मूर्ती लावली आहे का? लावतो. आणि सरांची एक सवय पण आहे, त्यांना गुड नाईट वगैरे म्हटलेलं चालत नाही. ते कायम रात्रीच्या वेळेसही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ही एक सवय. हो हो नक्की. मी तुम्हाला सांगतो, मी सगळ्यांशी बोलताना गेले 40 वर्ष झाली मी गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट म्हणत नाही. सगळे लोक आश्चर्य. आमच्या आज आता सगळे बदलले, जवळजवळ 2-3 लाख लोक बदललेले आहेत गुड मॉर्निंग बोलणारे. अमेरिकेत सुद्धा आहेत, ते सुद्धा चेंज झाले. का सांगतो तुम्हाला? यू आर फिट, यू आर नाईस, यू आर हेल्दी, यू आर ए नाईस पर्सन, सन शाईन्स ऑन यू, असं माझं मत आहे. सन शाईन्स ऑन यू. आणि कुठला सूर्य? 12च्या अवघडचा, नंतर तो ढळतो, मग हळूहळू आफ्टरनून होते. आयुष्याची दुपार होते, आयुष्याची संध्याकाळ होते, आयुष्याची रात्र होते. दॅट इज फॉर सिक पीपल, मेंटली किंवा फिजिकली सिक पीपल. मी असं समजतो त्यांना गुड आफ्टरनून म्हणजे संपलं, आता सुरुवात झाली. नंतर गुड इव्हिनिंग, संध्याकाळ झाली. आणि शेवटी काय? बाय, गुड नाईट. आपल्याला नाही, तुम्हाला नाही. आपण वी आर डिसाइड टू लिव्ह लॉंग, ऑलवेज गुड मॉर्निंग. आणि रात्री गुड नाईट नाही, गुड डे. काय म्हणतो मी? आमच्या घरी गुड डे. लोक हसतात, रस्त्यात सुद्धा, विमानात कोणी लांब नटतो, सर गुड मॉर्निंग. मी पण म्हणतो गुड मॉर्निंग. सगळ्यांच्या दुपारच्या वेळेला लाजायचंच नाही. गुड मॉर्निंग आणि गुड डे. आता गुड डे का? नाईट इज ओनली फॉर 7-8 hours, डे इज ऑफ 24 hours. आय विश हिम
24 hours, next 24 hours, good, not only 7 म्हणून गुड डे. दुसरं, कुठलंही कॅलेंडर काढा, किती वाजताही रात्री बघा उघडून, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, एनी कॅलेंडरचं आहे का? मंथ नाईट, ट्यूज नाईट, वेन्स नाईट, थर्स नाईट, फ्राय नाईट, सॅट नाईट, सन नाईट. वाय शुड वी चेंज? जे कॅलेंडरच नाही नाईटमध्ये, म्हणून गुड डे. काय सुंदर स्वतःशी स्वतः साधलेला संवाद, त्यातनं आलेले विचार. आणि म्हणून सरांचा चेहरा बघा, वयवर्ष 85 चेहरा, त्या चेहऱ्यावर गुड मॉर्निंगमुळेच कदाचित सूर्यासारखं तेज आहे. आणि हे फक्त शब्द नाही, हे सत्य आहे. आणि आपण ते जाणवतोय त्याचे. आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असावा तो किती. शेवटच्या क्षणी मरताना देखील मी सुंदर दिसावं. वा, क्या बात है, मजा आ गया. प्रॉमिस करा म्हणतायत ते. बरं, आता आपल्या सोबत या ठिकाणी संतोषजींचे वडील आलेत, आपल्या बाजूला बसलेत. आणि ते पण साधेसुधे नाही येत. म्हणजे पर्सनल ट्रेनिंग संतोषजी घेतात, तर कराटेची प्रॅक्टिस ते आत्ता करतायत. वयवर्ष किती वडिलांचं? 89व्या वर्षी. तरुणांना खरंच काहीतरी वाटलं पाहिजे मनामध्ये. ही व्यक्ती कराटे शिकते. संतोष सर योगा शिकवून घेतात. आणि LIC मध्ये सर होते, म्हणजे इंग्रजांच्या काळात होती तेव्हापासून होते ना. LIC मध्ये होते. अगदी शांत त्यांच्या चेहऱ्यावरनच दिसतंय. मोठं कुटुंब आहे. किती भावंड आहात संतोषजी आपण? 6 भावंडांचा परिवार त्यांनी सांभाळला. अत्यंत शांत, संयमी, कधीही न चिडणारे, असं मला संतोषजींनी सगळ्या वडिलांविषयी खूप भरभरून सांगत होते. असे त्यांचे वडील तिथे बसले, तर माझी सगळ्या महनीय व्यक्तींना विनंती की थोडं त्यांचा आपण सन्मान करावा. संतोषजींनी खूप चांगला हा आज एक उपक्रम घडवून आणलेला आहे. आणि हे घडवण्यामागे अर्थातच त्यांनी मला सांगितलं की हे सगळं श्रेय माझ्या वडिलांना जातं, कारण की माझी इच्छा होती की वडिलांसाठी, वडिलांसमोर काहीतरी माझ्या हातून घडावं. आदरणीय मधुकर सरजी, द्रोणाचार्यजी, आचार्यजी आणि वेलणकर सर, आपल्या सगळ्यांना विनंती की आपण त्यांना सन्मानित करावं. असं म्हणतात ना की आयुष्याचे एक एक अर्थ सारेच यावे ध्यानी, निरर्थकाच्या खडकात सार्थकाचं गोड पाणी. ते जे गोड पाणी असतं ना, ते हे क्षण असतात आयुष्यात. हे देऊन जातात बरंच काही, मनात हे क्षण साठवले जातात. एक छोटंसं काहीतरी प्रेमाचं प्रतीक आपण त्यांना देतो आहोत. आणि संतोषजी, खरोखर तुमचं या ठिकाणी कौतुक वाटतंय की इतका छान कार्यक्रम घडून आणला. अर्थातच मनातली इच्छा ही महत्वाची असते या सगळ्या गोष्टी होण्यासाठी. वयावरनं सांगतो. वयावरनं एक सांगतो. माईक घ्या मामा. माझा एक मित्र आहे, सांताक्रूजला राहतात. त्यांचं वय 103. बायको जिवंत आहे 101. पाहिलेत जोड 100 वरती. आणि त्यांचा ह्याच मार्चमध्ये 86वा लग्नाचा वाढदिवस झाला. तर तुम्हाला चॅलेंज, नवरा बायको असते सगळ्यांना चॅलेंज, टार्गेट देतो. सध्या ते आहेत, तर त्यांना विचारलं मी, व्हॉट इज युअर सिक्रेट ते वगैरे. तर त्याची बायकोची ना अजूनही खिटखिट असते, अँड दॅट इज माय टॉनिक. पण बायको जरा शांत झाली. आता मी बघितलं जरा शांत आहे, पण ही इज व्हेरी ॲक्टिव्ह. आणि ग्राईप वॉटर माहिती आहे, ग्राईप वॉटर त्याचे फाउंडर. त्यात ते म्हणाले मिलियन्स ऑफ मदर्स हॅव ब्लेस्ड मी, म्हणून मला दीर्घायुष्य मिळालंय. मी ग्राईप वॉटरचा फाउंडर आहे. अजून आहेत सांगतो असं. तर सगळ्यांनी जगायचं. गुड मॉर्निंग. सलाम सलाम. खरंच सलाम आपल्या एकूणच आयुष्याला खऱ्या अर्थानं. आचार्यांशी मला थोडं बोलायचं आहे. अगदी शेवटचे 5 मिनिटं आपण एक कार्यक्रम घेऊया अजून. मी बघितलं तुम्ही एकदम हसत खेळत, गप्पा मारत तिथे किक मारत होतात. म्हणजे गळा दाबला तरी हसत होतात. असं कराटे शिकता येतं? असं कराटे शिकता येतं? शिकता येते,
पण गप्पा गोष्टी विनोद करता शिकता येत नाही, कारण त्याला एक डिसिप्लिन असते. मार्शल आर्ट म्हणजे जवळजवळ मिलिटरी ट्रेनिंग असते. तुम्ही गप्पा गोष्टी मला मी त्याच्यातला वेळ पण जातो, त्याच्यामध्ये तुम्हाला एकाग्रता करता येत नाही, तुमचं लक्ष लागत नाही. मास्टर शिकवतात, तुम्ही गप्पा गोष्ट मारली तर तुमचं लक्ष वेगळीकडेच असतं. आपण काय त्याच्यातली मेक काय, त्याचं रहस्य काय हे आपल्याला शिकायला पाहिजे. त्याच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष दिलं पाहिजे. काय शिकता आपण शिकवत आहे ते आत्मसात केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि एक विषय महत्त्वाचा राहिला. खरं तर प्रश्न अनेक आहे. निवेदिकेकडनं अशी अपेक्षा असते की प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न तिला विचारता आले पाहिजे, पण इथे सगळ्या वयाच्या आहेत, महिला आहेत, पुरुष आहे. प्रत्येकाचा फिटनेस मी वेगळा वेगळा केला नाही आहे की महिलांसाठी काय सांगाल, लहान मुलांसाठी काय सांगाल, तरुणांसाठी काय सांगाल. तो एक सर्वसमावेशक सगळा येण्याचा तो ओघ होता. काही प्रश्न राहिले असतील कारण विषय तसा अफाट आहे, त्यातनं सार काढण्याचा आज आपण एक प्रयत्न केला. एक भारतीय प्राच्यविद्या जी आहे ती अत्यंत महत्त्वाचं की आता ते सगळं लोप पावत चाललंय किंवा लोपलंय असं आहे, तर त्याविषयी काय सांगाल? खरोखर भारतावर हे प्रचंड खजिना आहे भारत म्हणजे. आणि आतापर्यंत जवळजवळ अख्ख्या विश्वामध्ये जे काय चाललं आहे, कुठलेही शोध म्हणा काही म्हणा, ह्याचं मूळ तत्व भारतच आहे. आणि माणसांनी ते फ्रेंचचा रोमोला म्हणून आहे, त्यांनी म्हणाला आहे की भारतात संघर्ष, जीवनात जो संघर्ष चालला आहे माणसाच्या आणि तो टिकवण्यासाठी आणि ते स्वप्न उतरण्याची जी खरी भूमी कुठली असेल पृथ्वीवरची तर ती भारत देशच आहे, असा फ्रेंचचा रोमोला सांगतो शास्त्रज्ञ. म्हणजे भारत आपला किती प्रचंड देश आहे, मोठा आहे. आणि सगळ्यात ज्याची म्हणजे कलेची 64 कला आणि 65 विद्या भारतात होत्या. पहिल्यांदा आपल्याकडे नालंदा विद्यापीठ होतं, तक्षशिला विद्यापीठ होत्या, आश्रम होत्या, जरासंध मल्लशाळा, बलराम मल्ल शाळा, असे कितीतरी विद्यापीठ, त्याच्यामध्ये हजारो लोक शिकायला यायचे. आता ते सगळे लोपच पावलेले आहेत, कारण तसे शिक्षक नाहीत. शिक्षक आहेत पण आणि बिझनेस म्हटला आहे. आजकाल बघितलं तर कराटेमध्ये बघा, तुम्हाला माहिती असेल वर्षाला 4-4, 5-5 टुर्नामेंट भरतात, स्पर्धा भरतात. ॲक्च्युली एकच स्पर्धा असायला हवी, पण हे काय करतात, टुर्नामेंटची फी पण असते 1200 रुपये, असे 600-500 माणसं असतात. पालकांना माहिती नाही माझा मुलगा जातो आहे कराटेला, स्पर्धा जिंकतो आहे, पण कसा स्पर्धा जिंकतो आहे, कुठलं मेडल मिळतं काय, याला काय अर्थ नसतो. उगाच आपण पैसे वेस्ट करतो. आणि जी प्राच्यविद्या आहे ती फार काळापासून आपल्याकडे आहे, ऋषीमुनींपासून आहे. आणि ह्याचंच आता पुनर्जीवन आमच्या बापूंनी म्हणजे अनिरुद्ध जोशींनी केलं आहे. आणि मला 3 वर्ष ट्रेनिंग देऊन मला प्रमुख आचार्य म्हणून बनवलं. आणि आता जीवनात मुलांना, तरुणांना ह्याचा चांगला उपयोग व्हावा, त्यांची मानसिकता वाढावी, एकाग्रता वाढावी, याच्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. आणि आम्ही ते सुरू केलेले आहेत. आमच्या प्रत्येक ठिकाणी आता शाखा आहे, बापूंनी निवडून दिलेल्याच माणसांना आम्ही शिकवतो. शेवटचे 5च मिनिटं आहेत आता आपल्याकडे. आज संतोषजी गावडे यांनी इतका सुंदर उपक्रम घडवून आणला. काय वाटतं आपल्याला आचार्य? हरिओम. खरोखर त्यांचे आभार मानायला पाहिजे. आमच्यासारख्या तिघांना त्यांनी एकत्र आणून कांदोलीकरांना एक चांगली संधी दिलेली आहे, त्याचा तुम्ही खरोखरच फायदा उठवा. आणि याच्यानंतर यांनी असेच मोठमोठे प्रोग्राम करावे अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे. व्हॉइस गुरु आपण काय सांगा? मला असं वाटतं की आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की बाकी सगळ्या गोष्टी या मिळू शकतात, फक्त योजक मिळणं हे दुर्लभ असतं. योजक याचा अर्थ आयोजक, आयोजक मिळणं हे दुर्बल असतं. बाकी माणसं आम्ही मिळू शकतो, पण एखादा माणूस अशा कुठल्या तरी ध्येयाने प्रेरित होऊन लोकांना काहीतरी आपण चांगलं फिटनेसविषयी काहीतरी सांगावं या इराद्याने एवढी जागा भाड्याने घेऊन आणि हा सगळा डोलारा उभारून असा कार्यक्रम करतो, यातच त्याचं खरं म्हणजे कौतुक आहे. माझा विद्यार्थी तर तो आहेच, पण मला असं वाटतं की अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती एखादी गोष्ट घडत असताना त्याची पब्लिसिटीसुद्धा तेवढी व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांनी सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणजे मी इथे आलो त्याला मागे काही विद्यार्थी, काही मुलं गप्पा मारत होती, पण त्यांना समोर येऊन बसावं असं वाटलं नाही. त्यांना असं वाटलं नाही की काय चाललंय, निदान बघूया. नाही आवडलं तर निघून जाता येतं, पण काय चाललंय. किंवा मागे काही लोक असतील तर त्यांना असं वाटलं नाही की बा थोडा वेळ आपण जाऊन बसूया आणि ऐकूया की हे काय चाललंय, नेमकं काय बोलतायत. तर ही उत्सुकता का आपली कमी झाली आहे? आपण जास्त टी व्ही मागे किंवा चैन चबाडी याच्यामागे लागलो आहे का? मग अशा लोकांनी हे उपक्रम का करावेत समाजासाठी?
मला असा प्रश्न पडतो की एवढी परिश्रम घेऊन हे सगळं उभं करायचं आणि हे भरवून ठेवायचं, लोकांना बोलवायचं, हे ह्या माणसाने का करावं? तर आपण हे जर करत असेल एखादी व्यक्ती, तर आपण त्याला मदत करायला हवी. निदान आपण जाऊन तिथे हजेरी तरी लावायला पाहिजे. तर संतोषचे परिश्रम कारणी लागले असं मला वाटेल. आणि असं म्हटलं जातं ना, मंजिल मिल ही जाएगी भटक कर ही सही, वाह. गुमराह वो है जो घर से निकले ही निकले ही नहीं. नहीं. आता या सगळ्यांना मात्र त्यांचं डेस्टिनेशन, त्यांची मंजिल मिळणार. मला मिळाली. वाटतं एवढ्या आजच्या कार्यक्रमातनं आपण एकाने जरी ते कमवलं ना, तरी आजचा कार्यक्रम साध्य झाला, आणि सफल माझ्या झाला. दृष्टीने आणखीन साध्य झाला की मला माझे विचार लोकांसमोर तर मांडता आलेच, पण ज्यांच्याकडे मी प्रत्यक्ष पहिला श्री गणेशा केला व्यायामाचा, ते माझे गुरु मला इथे आज भेटले आणि त्यांच्या बरोबर मला स्टेजवरती